मित्रांनो, तुम्ही हे नक्कीच ऐकलं असेल की साध्या सरळ मुलांकडे मुली आकर्षित होत नाही. मुली नेहमी बॅड बॉयज समजल्या जाणाऱ्या मुलांकडे आकर्षित होतात. ही गोष्ट ऐकल्यानंतर आपल्याला विश्वास बसत नाही, पण ह्या गोष्टीमध्ये नक्कीच तथ्य आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही एक अल्फा मेल बनू शकता. एक अल्फा मेल नक्की कोणाला म्हणतात? तसं पाहायला गेलं तर हा शब्द लांडग्यांच्या कळपामध्ये असणाऱ्या सगळ्यात शक्तिशाली लांडग्याला म्हणतात. पण आजच्या काळात अल्फा मेल त्याला म्हणतात जो प्रचंड शक्तिशाली आणि आयुष्यात यशस्वी आहे, जो कोणालाच घाबरत नाही. वेळ आल्यावर आपल्या हक्कासाठी भांडू सुद्धा शकतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांचे संरक्षण करतो. एक अल्फा मेल तो असतो ज्याला सगळे रिस्पेक्ट देतात. गर्दीमध्ये अल्फा मेल सगळ्यात जास्त आकर्षित दिसत असतो आणि ह्यामुळे सगळ्या मुली त्याच्याकडे आकर्षित होतात. आता बघूया 5 अशा गोष्टी ज्याच्या मदतीने तुम्ही एक अल्फा मेल बनू शकता. पहिला गुण आहे शब्द पाळणारे व्यक्तिमत्व बना. मुली नेहमी अशा मुलाकडे आकर्षित होतात ज्याच्या शब्दांमध्ये आणि कृतीमध्ये काही फरक नसतो. जर तुम्ही बोलत काही असाल आणि करत काही असाल तर मुली कधीच तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. ह्याच्या मागे खूप मोठे मानसशास्त्र आहे. आजपासून अंदाजे 10,000 वर्षांपूर्वी जेव्हा आपण जंगलात राहायचो तेव्हा आपल्या आजूबाजूला फक्त संकटे आणि धोका होता. अशा वेळी मुलींना असा जोडीदार हवा असायचा जो त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे रक्षण करेल. पण फक्त शारीरिकदृष्ट्या मजबूत होणे पुरेसे नव्हते, कारण एक शक्तिशाली व्यक्ती तुमचे रक्षण करणार तर असू शकतो, पण तो तुमच्यासाठी घातक सुद्धा असू शकतो. शक्यता आहे की तो त्याच्या शक्तीचा वापर मुलीला त्रास देण्यासाठी करेल, तिच्यावर हुकूमत गाजवण्यासाठी करू शकतो, तिला कंट्रोल करण्यासाठी करू शकतो. त्यामुळे फक्त शक्तिशाली असून चालणार नव्हते, तो विश्वासू असणे सुद्धा गरजेचे होते. आज सुद्धा मुली अशा मुलांना शोधतात ज्याच्यावर ते 100% विश्वास ठेवू शकतील. आणि विश्वास निर्माण करण्याचा एक मार्ग आहे, तो म्हणजे जे तुम्ही बोलता ते करायला सुद्धा शिका. ह्याचा अर्थ आहे एखाद्याला जेव्हा तुम्ही शब्द देता तो 100% पाळण्याचा प्रयत्न करा. मग तो शब्द तुम्ही स्वतःला दिला असेल, त्या मुलीला दिला असेल किंवा अन्य कोणाला दिला असेल. दुसरं आहे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व बना. ध्येयवादी, महत्वाकांक्षी बना. एक मुलगी तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा भाग अजिबात बनू इच्छित नाही. तुमच्या आयुष्यात जर तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोशिवाय काहीच महत्वाचं नसेल तर ती मुलगी बोर होऊन जाईल. तिला असे वाटू लागेल की तुमच्या आयुष्यात मोठी ध्येय स्वप्नेच नाहीये. जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी तिच्याबरोबर जास्त वेळ घालवत असाल आणि आपल्या ध्येयांकडे दुर्लक्ष करत असाल तर ती मुलगी काही काळासाठी खुश तर होईल, पण सूक्ष्म स्तरावर तिला जास्त आनंद आणि सुरक्षित तेव्हाच वाटेल जेव्हा तिला असे वाटेल की ती एका अशा पुरुषाबरोबर आहे जो ध्येयवादी आहे, महत्वाकांक्षी आहे आणि वेळ आल्यावर तिचे रक्षण करू शकतो. पण जेव्हा तुम्ही सगळा वेळ तिच्या सोबतच घालवत असाल तर तिला कळून चुकेल तुम्ही तिच्यासाठी ह्या सर्व गोष्टी करू शकत नाही आणि मग ती बोर होऊन जाईल, तुम्हाला गृहीत धरायला सुरुवात करेल. तिच्या अशा वागण्याने तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल. अरे, हीच तर मला म्हणाली होती मला जास्तीत जास्त वेळ दे, आता मी हिला सगळ्यात जास्त वेळ देत आहे तर मग ही एवढे नखरे का करत आहे? त्यामुळे मित्रांनो, मुलींच्या पाठीमागे धावण्यापेक्षा तुमचे ध्येय, स्वप्ने, उद्दिष्टे यांच्या मागे लागा. जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील, तुम्ही शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या मजबूत बनाल, तुमच्याकडे एक चांगली कार असेल, तुमच्या क्षेत्रात तुमचे नाव झालेले असेल, तेव्हा गॅरंटी देतो तुमच्या मागे मुलींची लाईन लागेल. एवढेच नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक समाधानी आणि सुखी आयुष्य जगण्यासाठी मदत करतील. तिसरा गुण आहे स्त्रियांचे शब्द कधीच वास्तव म्हणून स्वीकार करू नका. मित्रांनो, याचा अर्थ हा नाही की तुम्हाला मुलींवर विश्वास ठेवायचा नाही. याचा अर्थ आहे स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत जास्त भावनिक असतात, इमोशनल असतात. त्यांचे शब्द त्यांच्या भावनांमधून निर्माण झालेले असतात आणि जेव्हा त्यांच्या भावना बदलतात त्यांचे शब्द सुद्धा बदलतात. जर एखादी मुलगी म्हणत असेल की माझी इथे राहायची अजिबात इच्छा नाही
याचा अर्थ हा नाही की तुम्ही लगेच दुसऱ्या शहरामध्ये नवीन घर शोधायला सुरुवात करावी. याचा अर्थ हा आहे की आज तिच्याबरोबर असे काही घडले आहे ज्याच्यामुळे तिला त्रास होतोय. उद्या तिच्याबरोबर एखादी चांगली घटना घडली तर ती एवढी खुश होऊन जाईल की तिला ही जागा सोडून कुठे जायची इच्छाच होणार नाही. एक मुलगी जेव्हा रागामध्ये किंवा फ्रस्ट्रेट होऊन तुम्हाला काही म्हणत असेल तर तिला जास्त सिरियसली घेऊ नका. उलट तिचा मूड चांगला करायचा प्रयत्न करा. तिला तिचे आवडते चॉकलेट्स आणून द्या, तिला चांगले जोक सांगा किंवा तिला बाहेर घेऊन फिरायला जा. जेव्हा तिचा मूड पहिल्यासारखा होऊन जाईल तेव्हा ती स्वतः हे स्वीकार करेल की तिच्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. ह्याची अजून एक बाजू आहे. स्त्रियांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू नका. अनेकदा जेव्हा मुलीला राग येतो किंवा ती आपल्यासोबत जेव्हा बोलत नाही तेव्हा आपण तिला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. काय झाले? मी काय बोललो का? माझी काय चूक झाली का? मला सांग ना, पुढच्या वेळी मी अशी चूक करणार नाही. अशा प्रकारचे प्रश्न मुलींमध्ये अजून चीड निर्माण करतात. मुलांना वाटते काही करून जेव्हा ते समस्येच्या मुळापर्यंत जातील तेव्हा मुलीचा मूड आपोआप चांगला होईल. पण असे होत नाही. मुलींचा मेंदू असा लॉजिकली काम करत नाही. त्यांचा मूड चांगला नसेल तर त्यांना समस्येचं समाधान नाही, एक भावनिक आधार पाहिजे असतो. त्यांची इच्छा असते की तुम्ही त्यांचे ऐकून घ्यावे, त्यांना आधाराला खांदा द्यावा ज्याच्यावर डोके ठेवून ते रडू शकतील. त्यांना फुले किंवा चॉकलेट्स घेऊन यावे किंवा लाडीगोडीने त्यांची समजूत काढावी. आणि एकदा का त्यांचा मूड व्यवस्थित झाला की शांत डोक्याने त्यांना विचारा, पुढच्या वेळी तुम्हाला कोणते काम करायचे आहे, कोणते नाही करायचे आहे, ज्याच्यामुळे परत तुमच्याकडून ती चूक होणार नाही. चौथा गुण आहे पुढाकार घेऊन जबाबदारी घ्या. मित्रांनो, आपल्या व्हिडिओचा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मुलींना अशी मुलं आवडतात जे कोणत्याही सिच्युएशनचा कंट्रोल आपल्या हातात घेतात. मुलींना निर्णय घ्यायला आवडत नाही. त्यांना ड्रायव्हर सीटवर बसून गाडी चालवायला आवडत नाही. त्यांना मागे बसायला आवडते. त्यामुळे तुमच्या रिलेशनशिपला यशस्वी बनवण्यासाठी तुम्हाला त्याची कमान हातात घ्यावी लागेल. जर तुम्ही कुठे फिरायला जात असाल तर त्याचे नियोजन तुम्ही करा. मुलीला विचारू नका तिला कुठे जायचे आहे. तुम्ही तिच्या आवडीनिवडी लक्षात ठेवा. तिला निसर्गात जायला आवडते का समुद्र किनारी जायला आवडते? तिचा आवडता पदार्थ कोणता आहे? कोणत्या प्रकारचे कपडे आवडतात? तिचा वाढदिवस असेल किंवा लग्नाचा वाढदिवस असेल तर तिला विचारू नका कुठे फिरायला जायचे आहे किंवा तिला गिफ्ट काय हवे आहे. तुम्ही तिला फक्त एवढंच सांगा, सामान पॅक कर आणि माझ्याबरोबर चल. मग तिच्या आवडीप्रमाणे तिला फिरायला घेऊन जा. तुम्ही स्वतः गाडी चालवा आणि तिला आरामात बसून प्रवासाचा आनंद घेऊ द्या. पाचवा गुण आहे प्रचंड शक्तिशाली आणि घातक बना. जॉर्डन पीटरसन म्हणतात, एक कमजोर व्यक्ती कधीच काही करू शकत नाही, कारण शांत राहणे ही त्याची मजबुरी असते. आणि एक मजबूर व्यक्ती कधी स्ट्रॉंग होऊ शकत नाही. तुम्ही आकर्षक तेव्हा बनता जेव्हा तुमच्यामध्ये काहीतरी विध्वंसक करण्याची क्षमता असते, पण बाहेरून तुम्ही शांत असता. तुम्ही आकर्षक तेव्हा बनाल जेव्हा तुम्ही डेंजरस असाल, पण तुमची शक्ती तुमच्या नियंत्रणात असेल. हे ते महत्त्वाचे कारण आहे ज्यामुळे मुली सभ्य मुलांकडे आकर्षित होत नाही, किंबहुना सभ्य लोकांकडे कोणच आकर्षित होत नाही. कारण बऱ्याचदा ही सभ्य दिसणारी लोक आतून कमजोर असतात. त्यांच्याकडे सभ्य वागण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नसतो. कारण हे ठरून सुद्धा कोणाचे काही बिघडू शकत नाही. लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात जो स्ट्रॉंग असतो, मजबूत असतो, पॉवरफुल असतो आणि ती पॉवर त्याच्या कंट्रोलमध्ये असते. आता शक्तिशाली आणि स्ट्रॉंग होण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही हिटलर सारखे सगळ्यांना मारत सुटावे. शक्तिशाली आणि स्ट्रॉंग होण्याचा अर्थ आहे तुमची पॉवर तुमच्या कंट्रोलमध्ये असणे आणि त्याचा वापर योग्य कामासाठी करणे. लोकांना हे माहिती पाहिजे की तुमची शांतता तुमची कमजोरी नाहीये. त्यांना हे माहिती पाहिजे की ते जर तुमच्या विरोधात गेले तर याचा परिणाम चांगला होणार नाही. याच दहशतीमुळे लोक तुमचा वापर करून घेणार नाही आणि त्यांना तुमच्याबद्दल रिस्पेक्ट निर्माण होईल. याच भीतीमुळे मुली सुद्धा तुमच्याकडे आकर्षित होतात, कारण त्यांना माहिती असते की तुम्ही शक्तिशाली आहात आणि तुम्ही या शक्तीचा वापर त्यांना त्रास देण्यासाठी नाही तर त्यांचे रक्षण करण्यासाठी कराल. दुसरीकडे एका सभ्य व्यक्तीमध्ये हे कोणतेच गुण नसतात. मित्रांनो, हे होते ते 5 गुण.
जे तुम्हाला अल्फा मेल बनण्यासाठी मदत करतील. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.